नागपुरातल्या मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोराला क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 6च्या पथकानं अटक केली आहे। अटकेत घेतलेल्या आरोपीनं शहरातील 2 मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी चोरट्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 6च्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान कामगार नगर चौक परिसरात एक इसम संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला। चौकशी केली असता त्याची ओळख सुभाष झाडे अशी झाली। तो टेलिफोन एक्सचेंज चौक परिसरातील फुटपाथवर वास्तव्यास असून मूळचा बैतूल येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात सुभाषला दारूचं व्यसन असल्याचं उघड झालं असून याच व्यसनापोटी त्यानं तहसील परिसरातील टिमकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर तसंच तांडापेठ येथील हनुमान मंदिरात चोरी केली। या दोन्ही मंदिरामधून त्यानं चांदीचे मुकुट चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी चांदीचे मुकुट जप्त केलेत। या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते। त्यानंतर शहरभर त्याचा शोध सुरू होता। अखेर क्राईम ब्रांच युनिट 6नं त्याला अटक करत मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या ताब्यात दिलंय।